नमस्कार मित्रो खरीप हंगाम जवळ आलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची खते बी बियाणे खरेदी करण्याकडे लगबग सुरू आहे। खते बी बियाणे खरेदी करण्याआधी बियाणाची निवड नेमकी कशी केली पाहिजे, त्याचबरोबर बियाणे खरेदी करताना काय नेमकी काळजी घेतली पाहिजे या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण माहिती चला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। पण त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहिती व नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पाहूयात येत्या खरीप हंगामामध्ये बियाणाची निवड कशी करावी आणि बियाणे खरेदी करताना काय नेमकी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी याविषयीची थोडक्यात अशी माहिती। बियाणाची निवड आपल्या परिसरातील कृषी विभाग येथील कृषी अधिकारी शास्त्रज्ञ सोबत चर्चा करून नवीन तसेच सुधारित संकरित वाणाची माहिती घ्यावी। उत्तम प्रतीचे खात्रीशीर व नोंदणीकृत बियाणे विक्रेत्याकडून नावाजलेल्या कंपनीचे बियाणे खरेदी करावे। पूर्वीच्या हंगामात अन्य शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाणाच्या अनुभवाची माहिती करून घ्यावी। शक्यतो कृषी विद्यापीठे किंवा विद्यापीठाचे संशोधन केंद्राकडे बियाणे उपलब्ध असेल तर तिथून ते खरेदी करावे। बियाण्याच्या पिशवीला प्रमाणीकरण यंत्रणेने बियाण्याच्या गुणवत्तेविषयी असणारी टॅग लावलेला असतो, म्हणजेच खून चिठ्ठी लावलेली असते, तो तपासून पाहणे। बियाण्याच्या बॅगवर माहिती छापलेली असते, त्याविषयी माहिती व्यवस्थित वाचून तपासून घ्यावी। बियाणे खरेदी करताना हा टॅग खूप महत्त्वाचा असतो। आता बियाणे खरेदी करताना आपल्याला बियाण्याच्या बॅगवरती एक खून चिठ्ठी पाहायला मिळते, एक टॅग पाहायला मिळतो। त्या टॅग वरची माहिती जी आहे ती व्यवस्थित आपल्याला वाचून पाहायची आहे। आता ती टॅग नेमकं काय असतो, ते टॅग वरती काय काय माहिती दिलेली असते ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहूया बियाण्याचे प्रकार नेमके काय असतात। तर पीक पैदासकरांनी विकसित केलेले नवे संकरित अथवा सुधारित वाण शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध आणि चांगल्या स्थितीत पोहोचाव्यात यासाठी त्यांचे बीज उत्पादन शास्त्रीय दृष्ट्या 4 टप्प्यात घेतली जाते। त्यामध्ये नंबर 1 टप्पा आहे मूलभूत बीज उत्पादन, नंबर 2 पायाभूत बीज उत्पादन, नंबर 3 प्रमाणित बीज उत्पादन आणि नंबर 4 आहे सत्यप्रत बीज उत्पादन, असे टप्पे आहेत। यालाच बियाणाचे प्रकार असेही म्हणता येईल। आता बियाण्याच्या बॅगवरील जी खून चिठ्ठी असते, जे टॅग असतो, त्या टॅग वरती त्या खून चिठ्ठीवरती काय नेमकी माहिती दिलेली असते आणि आपल्याला काय नेमकी माहिती तपासून पाहावी लागणार आहे पहा। तर अधिसूचित जातीच्या बियाणाची विक्री करताना बियाणाच्या बॅगवर बियाणे कायद्यामध्ये निर्देशित केलेल्या बियाणे प्रतीच्या कमीत कमी मूल्याचा दर्जा दाखवणारी माहिती टॅग असणे आवश्यक आहे। बियाण्याच्या प्रकाराप्रमाणे वेगवेगळ्या रंगाचे टॅग प्रमाणित करण्यात आले आहेत। यामध्ये पायाभूत बियाणांसाठी पांढरा, प्रमाणित बियाणांसाठी निळा, मूलभूत बियाणांसाठी पिवळ्या रंगाची खून चिठ्ठी म्हणजे टॅग लावलेली असते। सत्यप्रत बियाणासाठी हिरव्या रंगाचा टॅग असतो, त्यावर खालील माहिती असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे बियाणांच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या रंगाच्या खून चिठ्ठ्या म्हणजे टॅग हे लावलेले असतात। आता टॅग मध्ये त्या खून चिठ्ठीमध्ये काय नेमकी माहिती दिलेली असते पहा, आणि ही माहिती आपल्याला पाहूनच जे बियाणं आहे ते खरेदी करायचं आहे। तर त्या खून चिठ्ठीवरती काय माहिती असते, तर नंबर 1 म्हणजे पिकाचे नाव, नंबर 2 जाती आणि प्रकार, नंबर 3 गट क्रमांक, नंबर 4 बीज परीक्षणाची तारीख, नंबर 5 उगवण शक्ती टक्के, नंबर 6 शुद्धतेचे प्रमाण, नंबर 7 पिशवीतील बियाणाचे एकूण वजन, नंबर 8 बियाणाचा वर्ग, नंबर 9 बियाणाचा सार्थ कालावधी, नंबर 10 विक्रेत्याचे नाव व पत्ता, नंबर 11 बियाणे प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्याची सही आणि हुद्दा याचा समावेश असतो। तर हे 11 जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, 11 जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, हे त्या खून चिठ्ठीवरती त्या टॅग वरती दिलेले असतात। हे वाचूनच आपल्याला बियाणे खरेदी करायचं आहे। त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट देखील दिलेली असते, ती म्हणजे याशिवाय बियाणास कीड किंवा रोग प्रतिबंधक कीटनाशकाची प्रक्रिया केली असल्यास त्याचा उल्लेख आणि नावे टॅगवर असावीत। कीटनाशकाची नावे ठळक अक्षरात आणि माणसे, जनावरे, पक्षी यांच्या खाण्यास अयोग्य असा खुलासा त्यात असला पाहिजे। तर ही देखील महत्त्वाची माहिती त्या खून चिठ्ठीवरती त्या टॅग वरती असली पाहिजे। तर अशा प्रकारे या सर्व बाबी त्या खून चिठ्ठीवरती असणं आवश्यक आहे। ती बाबी सर्व आपण वाचून पहा, त्या सर्व बाबी दिलेल्या आहेत का नक्की एकदा चेक करा, त्यानंतरच बियाणे खरेदी करा।
आता मित्रो बियाणे खरेदी करताना काय नेमकी शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे पहा। तर नंबर 1, बियाणे खरेदी करताना खरेदीची पक्की पावती घ्यावी। त्या पावतीवर खरेदी करणाऱ्याचे नाव, पिकाचे व जातीचे नाव, गट क्रमांक, उत्पादकाचे नाव व पत्ता, विक्रेत्याची सही इत्यादी नोंदी करून पावती घ्यावी। नंबर 2, बियाणे नेहमी परवानाधारक कृषी केंद्र विक्रेत्याकडूनच घ्यावे। नंबर 3, बियाणाची वैधता तपासणी दिनांकापासून 9 महिने असते, तर नूतनीकरण केलेल्या बियाणाची वैधता 6 महिन्यापर्यंत असते। या बाबी पाहूनच बियाणे खरेदी करावे। नंबर 4, बियाणे खरेदी करताना पिशवीच्या लेबलवर दिलेली माहिती तपासून पाहावी। त्यामध्ये प्रामुख्याने बियाणाची उगवण क्षमता, भौतिक शुद्धता, बियाणाची चाचणीची तारीख इत्यादी काळजीपूर्वक वाचावे। म्हणजे मित्रो आपण जे वरती पाहिलेलं होतं की बियाणाच्या पिशवीवरती खून चिठ्ठी जी की टॅग लावलेला आहे, या सर्व गोष्टी टॅग मध्ये दिलेल्या असतात। त्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाहून वाचूनच आपल्याला बियाणे खरेदी करायचे आहेत। त्यानंतर मित्रो 5 नंबर आहे, प्रमाणित बियाणाच्या खूनचिठ्ठीवर अधिकाऱ्याची सही असल्याची खात्री करून घ्यावी। तर ही देखील माहिती मित्रो आपण खूनचिठ्ठीच्या पर्यायामध्ये पाहिलेली आहे। त्यानंतर मित्रो आता पेरणी करताना काय नेमकी काळजी घेतली पाहिजे। तर पेरणीसाठी पिशवीतील बियाणे काढताना पिशवीच्या तळाकडील म्हणजेच खालच्या बाजूस छिद्र पाडून बियाणे बाहेर काढावे। बॅगवरील टॅग काढू नये। रिकामी पिशवी आणि त्यामध्ये काही बियाणे शिल्लक ठेवून खरेदी केलेली पावती जपून ठेवावे। त्यानंतर मित्रो पेरणी करताना शक्यतो 2 वेगवेगळ्या लाटचे बियाणे एकत्र करून पेरणी करू नये। पहिला शेजारी दुसरा लाट पेरावा। त्यानंतर नंबर 3 आहे, जमिनीत योग्य ओलावा असताना पेरणी करावी। पेरणी केलेली तारीख नोंदणी करून ठेवावी। पेरणीनंतर 4 ते 7 दिवसात बियाणाची उगवण झालेली दिसून येते। त्यानंतर नंबर 4 आहे, पिशवीतील किंवा बॉक्समधील बियाणे पेरणीसाठी वापरताना विशेष काळजी घ्यावी। बियाणाची पिशवी ही नेहमी खालील बाजूने फोडावी, म्हणजे ज्या बाजूला टॅग असेल ती बाजू तशीच व्यवस्थित राहू द्यावी। तसेच बॉक्स असेल तर त्यावरील माहिती सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी। त्यात बियाणाचा थोडासा नमुना पिशवीमध्ये किंवा बॉक्समध्ये राखून ठेवावा, म्हणजे बियाणे सदोष आढळल्यास तक्रार केल्यानंतर तपासणी अधिकाऱ्यांना या बियाणाचा नमुना देता येईल। तर मित्रो अशा प्रकारे बियाणाची निवड करताना, बियाण्याची खरेदी करताना ही काळजी घेतली पाहिजे। खास करून बियाणे खरेदी करताना बियाण्याच्या बॅगवरील जी खूनचिठ्ठी आहे, जो टॅग आहे, त्यावरती दिलेली माहिती एकदा नक्की वाचून पहा। त्यामध्ये काय काय माहिती असली पाहिजे या संदर्भात देखील ही माहिती आपण जाणून घेतलेली आहे। तर मित्रो ही होती बियाणाची निवड व बियाणाची खरेदी करताना काय नेमकी काळजी घेतली पाहिजे याविषयीची थोडक्यात अशी माहिती। मित्रो ही जी माहिती आहे ही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम यांनी दिलेली ही माहिती होती। ही माहिती आपण थोडक्यात या ठिकाणी पाहिलेली आहे। मित्रो ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना ही माहिती जास्तीत जास्त व्हॉट्सअप वरती पाठवायला विसरू नका। चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।